पुढे पाठी पुढे हाँ या परिसरातले पाटण गावाचे सगळे देवदेवता त्याच्या पाठीशी असं तसेच आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी त्याच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून त्याला निवडून दिलं. आज जिल्हा पंचायतीमध्ये खूप उमेदवार असतात, पण कार्य करणारा कोण असा त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊ नये. कारण कार्य करा आणि गावचा विकास करा हो त्याच्या हातात असतं. बहुतांशी हो विकास करीत असताना त्यांनी आम्ही किती म्हणतो की जेव्हा मी जिल्हा पंचायत मेंबर असतो तेव्हा आजगावकर साहेबांनी आता जो सहकारी काय त्या सहकारी आम्ही या मतदारसंघात जी जी देवस्थानाची जागा होती का देवस्थानी जागा होती थंय सगळी कामं केली. कित्याक देवाचे आशीर्वाद मिळतं आणि त्या आशीर्वादाच्या जोरानं मी निवडून येतो. आज तुम्ही इस्रायलचं जर एकंदर राजकीय वातावरण बघितलं जाल्यार ह्या राजकीय वातावरणात आजगावकर साहेब असताना ते आपला तिथून जमीन आसमानाचा जो फरक असा ह्यो मी सांगपाची गरज ना जेणे त्यांनी अनुभव घेतलेलो होता आणि त्याचं परीक्षणही केलं असतं. आजगावकर साहेबांची जर हाच फुडें करतलो जाल्यार आताच ती ताकद दाखोवपाची गंभीर संधी आसा. आम्ही बघतो की ह्या परिसरात काम करीत असताना मी भारीगड किंवा रवळनाथ देऊ त्याच्या स्लॅब घालतो. समजा तेव्हा जर स्लॅब घालून म्हाका एखादा देवस्थानातर्फे आतापर्यंत चालाय आसतालो तर त्याला एक काम केलं असतं. पण माझी एकच खंत उरली लास्ट इयर म्हणजे नागरिक मातीचं देऊळ ज्या देवळाचं मी टेंडरही काढला पण काही कारणासाठी तेव्हा तो उरला आणि मी 2010 ते 2015 2025 अजूनपर्यंत त्या देऊळ तसं झाला. माझी या माऊलीच्या प्रार्थना की प्रदीप कांबळेच्या हस्ते प्रदीप कांबळे येईल जाऊन त्याच्या हस्ते त्या देवळाचं काम लांब जाईल. बाजूचा देऊळ ज्या ह्या परिसरात तो लागेल आहे जाण्याच्या वेळी असं होतं. पण माझ्या माहितीप्रमाणे नेतापर्यंत लोक नागरिकांच्या देवात हे बघते तसं ह्या करीत असताना त्यांनी आपल्या वाटत तशी कामं केली पाहिजे आणि एकंदरीत कामं करीत असताना सगळे लोक सहकार्य करणे ही अपेक्षा आहे. आज सगळ्यात जास्त आनंद दिलेला दिसतं की जरी कमी ही तिकीट मिळली खरोखरच साहेबांच्या चांगलीपणा साहेबांच्या एकनिष्ठ मिळवल्यामुळे आज आम्ही बघतो की संपूर्ण पेडणे तालुक्यात प्रामाणिक कार्यकर्त्या अज्ञान दुसऱ्या कोणाकडे उमेदवारी मिळालेली असतात त्याका लागून जास्तीत जास्त उमेदवार रिंगणात उतरलेले कारण आम्ही पहिले बघू की 1-2 उमेदवाराच्या रोड आणि तिथं कधी चुरत झालो. पण खूप रवले ह्या एक लिस्टीत बरं आहे तिथे कधी कंपनीची लोकप्रियता साहेबांचं सलग कॉन्टॅक्ट आणि त्याचा अजूनपर्यंत ह्या क्षेत्रात असलेलं काम ह्यामुळे त्याला विजयाची 101% गॅरंटी बघा तरी तुका सगळ्यांसाठी तुमचे जे जरी कोण रिलेशन असतले नाही सत्ता असतले किंवा कोण बरेच समर्थक असतले त्यांना आम्ही पटवून देऊ द्या की प्रदीप कांबळे किती आहे. तर हे आता जर सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यावरून आमका प्रॉब्लेम आणि एकंदरीत तुम्ही बघलं की पंचायती असताना सुद्धा बरी कामं केली आणि त्याच कामाचा विषय आज आमच्या भेटायला आणि त्या मौलिक माध्यम त्याचप्रमाणे महाराजांना ह्या देवाजवळ पूर्ण त्याला आशीर्वाद त्याच्या प्रतिष्ठा असलो आणि आमच्या सगळ्या लोकांना पाठिंबा असतो असं मी गृहीत करते. त्याला आताच शुभेच्छा देत आहे की तू पुढे जा तुझं कार्य हा देवीकडे करतो. म्हणता करता इतर जे लोकांना म्हणतात ते 12 जणांना म्हणतात आणि आत्मकवर आज वर्षा जिल्हा पंचायत तर माझा जिल्हा पंचायत इलेक्शन चालू झाला. वर्षा जिल्हा पंचायत
बारीक माणूस बारीक जातलो कार्य करतो 99 त्याच्याकडे काम करून स्टार्ट केलं आणि आज जवळजवळ 25-30 वर्सां काम करतो आणि काम करता आसतना म्हाका तेणी एक संधी पहिली पंचायतीक दिली. पंचायतीक वाडर आमच्या गांवांतल्या सगळ्या लोकांनी विश्वास दवरून म्हाका पीन दिवून लागली. त्यानंतर बाबून आणि त्याच बरोबर बाजूकरान आणि गांवच्या ह्या सगळ्या लोकांनी पंचायतीत म्हाका एक सरपंच म्हणून बी निवड करून दिली. अशीच माझी राजकीय पुढे वयता बाबू सरान म्हाका आज एक जिल्हा पंचायतीचो म्हणून म्हाजेर एक जबाबदारी दिल्या. बाबूच्या नेतृत्वाखाली बारीक कार्यकर्त्याक स्थान दिता ह्या हातीन दाखोवन दिता. पूण आज तुमच्याकडे सगळ्या कडेन मागता की बाबून ह्या मतदारसंघांनी धडाडी केल्या जी कार्य वर्किंग जॉब त्यांनी केल्लो आहा तुझा सगळो विकास केल्लो आहा त्या विकासाच्या नावात अख्खी अशा मतदारसंघात जिल्हा पंचायतीक सगळे कार्यकर्ते जे आहात तिथे किंवा अख्खो मतदारसंघ हा तो म्हाका भरघोस मतान असो निवडून दितलो ही मी त्यांच्याकडे सगळ्याकडे विनंती करता. हां चला मागे देशाचो दिल्लीचो जालो आणि दिल्ली त्यांना घे मला चल तुझ्याकडे ये अशी ये चल पदीक दवरलो आम्ही चल तो मनोजा Right.